एक काळ असा होता जेव्हा भारत जगभरातनं वस्तू निर्यात करत होता आणि आज काळ असा आलेला आहे की भारतातनं अनेक गोष्टी, अनेक वस्तू, उदाहरणार्थ मोबाईल, औषधं, संरक्षण, साहित्य, तंत्रज्ञान आपण निर्यात करायला लागलेलो आहे. काय आहे हे? कसा झाला आहे हा बदल? स्वदेशीचा नारा भारतामध्ये गेल्या 12 वर्षापासून अधिक जोमाने जोर करू लागलेला आहे, जोर धरू लागलेला आहे. त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालाला आता 12 वर्ष पूर्ण होतोय. म्हणजे ज्याला आपण तपपूर्ती बोलतो, असं हे तपपूर्तीचं हे वर्ष आहे, त्याची आता सुरुवात होत आहे. त्या संदर्भात ऑफिशियल अजय निघते त्याच्या प्रेक्षकांसमोर काही महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्या संदर्भातला आजचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ असेल स्वदेशीची ताकद काय, मेक इन इंडियानी भारताला कसं बदललं, आणि या संदर्भातले जे विविध व्हिडिओ असतील ते तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी सांगेल की त्याचं टायटल किंवा त्याचा विषय काय असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता बघूया स्वदेशी म्हणजे नेमकं काय. स्वदेशी म्हणजे काय मित्रांनो? स्वदेशी म्हणजे केवळ भारतीय वस्तू वापरणं असं नाही, तर भारतातील संसाधनं, कौशल्य आणि उद्योगांना प्राधान्य देणं म्हणजे स्वदेशी. आणि यामागचा मुख्य उद्देश काय होता? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शपथ घेतली पहिल्यांदा, तेव्हा त्यांचा उद्देश महत्त्वाचा काय होता? तर भारतीय जनतेचा आर्थिक विकास व्हावा. आणि स्वदेशीची ही भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तेव्हापासून चालू झालेली नाहीये, हे पण इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा गांधींनी सुरू केलेली ही स्वदेशीची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वोकल फॉर लोकलच्या रूपात, नव्या स्वरूपात, धूमधडाक्यात आणि पूर्ण ताकदीनिशी भारतामध्ये सर्वत्र लागू केली. आणि हे सर्वात महत्त्वाचं नरेंद्र मोदींचं यश आहे, हे इथे आपल्याला मान्य करावंच लागेल. मेक इन इंडियाची सुरुवात कधी झाली माहिती आहे मित्रांनो? 25 सप्टेंबर 2014 रोजी भारताचे पंतप्रधान ज्यांनी नुकतीच शपथ घेतली होती, त्यांनी मेक इन इंडिया या महत्त्वाकांक्षी मोहिमेची घोषणा केली. आणि ह्या घोषणेनंतर भारताने गेली 12 वर्षामध्ये मेक इन इंडियाचा, स्वदेशीचा नारा जो जोरदार घुमवलेला आहे, त्याच्यामुळे आज जग आपल्याकडे अक्षरशः आश्चर्याने बघत आहे, कौतुकाने बघत आहे. आणि याचं उद्दिष्ट एकच होतं की भारतातला डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंगचं ग्लोबल हब बनवणं. मुळातच मेक इन इंडिया हे 4 महत्त्वाच्या स्तंभांवर उभे आहेत. कुठले ते 4 स्तंभ लक्षात घ्या. पहिला, न्यू प्रोसेस. ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या अंतर्गत मुख्यत्वे काही महत्त्वाचे नियम शिथिल करण्यात आले, त्यामुळे उद्योगांना जास्त मोठ्या प्रमाणावरती चालना मिळाली. इंडस्ट्रियल कॉरिडॉर, स्मार्ट सिटीज आणि लॉजिस्टिक्सचं नेटवर्क संपूर्ण देशभरात निर्माण करण्यात आलं. न्यू सेक्टर्समध्ये डिफेन्स, रेल्वेज, इन्शुरन्स क्षेत्रामध्ये FDI सारखे मार्ग खुले करण्यात आले. माइंडसेट हा संपूर्ण भारतातल्या मानसिकतेचा बदलण्याचं मोठं कार्य नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने केलं. आणि त्यामुळे स्वाभाविकच सरकार आता फक्त रेग्युलेटर नाही, तर उद्योगांचं फॅसिलिटेटर बनलेलं आहे. हे इथे अत्यंत अभिमानाने आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्यामुळे स्वाभाविकच काय झालं, तर आर्थिक बदल झाले. 2014 ते 2024च्या दरम्यान भारताने तब्बल, मी काही आकडेवारी मुद्दामून इथे आपल्या प्रेक्षकांसाठी लिहून आणलेली आहे, भारताने तब्बल $667 अब्ज पेक्षा जास्त FDIची गुंतवणूक आपल्या देशामध्ये आली. GSTमुळे काय झालं, वन नेशन आणि वन टॅक्स ही व्यवस्था आपल्याकडे लागू झाली. आणि त्यामुळे अर्थातच UPI सारख्या एका महत्त्वाच्या योजनेमुळे भारतात जगातली सर्वात मोठी डिजिटल पेमेंट इकॉनॉमी हा जगातला, भारत हा नंबर 1चा देश बनला. खरी क्रांती मात्र अजूनही बाकी आहे आणि ती याच्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखीन यापेक्षा जास्त प्रमाणावरती विशद करून सांगणार आहे. कारण मेक इन इंडिया नंतर भारताने आत्मनिर्भरतेकडे मोठं प्रमाणावरती पाऊल टाकलेलं आहे. त्यामुळे आपण पार्ट 2 मध्ये काय बघणार आहोत ते देखील इथे मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो. आणि त्यासाठीच पुन्हा एकदा सांगतो,
ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि दुसरा व्हिडिओ या तपपूर्तीच्या वर्षांचा, नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतरच्या तपपूर्तीच्या वर्षांचा जे व्हिडिओ ऑफिशियल अजय निकते तुमच्यासमोर घेऊन येणार आहे, त्यातल्या दुसरा पार्ट काय असेल ते देखील तुम्हाला मी आत्ताच सांगून ठेवतो. दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत PLI योजना, सेमीकंडक्टर मिशन आणि भारताची मॅन्युफॅक्चरिंग रिव्होल्यूशन. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, बेल आयकॉन नक्की दाबा, ऑफिशियल अजय निकतेला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.